नमस्कार मंडळी, परफेक्ट RLDमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बाहेर भरपूर असा पाऊस चालू आहे, तर म्हटलं काहीतरी गरमागरम खाण्यासाठी तयार करूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चमचा जिरे घेतलेले आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसूण घेतलेला आहे, चवीनुसार थोडंसं मीठ. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊ. तर इथे मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ. जास्त बारीक पण करायचं नाही, थोडंसं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी बारीक केलेलं आहे. जास्त बारीक पण नाही, अशाच प्रकारे आपल्याला जाडसर ठेवायचं आहे. तर इथे मी ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ टाकून झाल्यानंतर आपण हिरव्या मिरचीचं जे वाटण केलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे. हिरवी मिरचीचं वाटण टाकल्यानंतर अर्धा चमचा मी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. लाल मिर्च पावडर टाकताना थोडीशी कमीच टाका, कारण आपण हिरवी मिरचीचं वाटणसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे, 1 चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत. आपल्याला यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे, पण ओवा अशा प्रकारे आपल्याला हातावर चोळून टाकायचा आहे. आता 1 चमचा आपण दही टाकू. दह्यामुळे आपले जे पराठे आहेत ते मऊ लुसलुशीत तयार होतात. तर इथे 1 कप मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे, ती या पिठामध्ये मी टाकलेली आहे. पिठामध्ये टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, मेथीची भाजी आणि पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊ. पाणी टाकताना आपल्याला एकदमच टाकायचं नाही, तर थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही, त्यामुळे पाणी टाकताना थोडं थोडं करूनच टाकायचं आहे. तर इथे तुम्ही चपातीला जसं पीठ भिजवताना त्यापेक्षा आपल्याला थोडंसं घट्ट पीठ भिजवायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, पीठ मळून झालेलं आहे. त्यावर थोडंसं तेल टाकून पुन्हा थोडंसं मळून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता, छान असं आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. मी जास्त पातळ पण केलेलं नाही आणि घट्ट पण केलेलं नाही. तर झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं हे पीठ भिजवून देऊ. 5 ते 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता, पीठ छान असं आपलं भिजलेलं आहे. आता पीठ एका साईडला ठेवून यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं सुकं पीठ घेऊ. त्याच ताटामध्ये मी थोडंसं गव्हाचं सुकं पीठ घेतलेलं आहे. हाताला थोडंसं पीठ लावून आपल्याला मळलेल्या पिठामधला थोडासा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही चपातीच्या आकाराचा गोळा घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठेसुद्धा गोळे इथे करू शकता. तर मी ते 6 गोळे तयार करून घेतलेले आहेत. त्याला थोडंसं सुकं पीठ, जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते सुकं पीठ घेऊन आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी ज्या प्रकारे पोळी बनवते त्याच प्रकारे हा पराठासुद्धा बनवणार आहे. तर मी थोडंसं लाटून घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावून आपल्याला अशा प्रकारे बोटाने मध्यभागी दाबून बंद करून घ्यायचं आहे. कढीने सगळीकडून बंद करून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने चपाती बनवता त्या पद्धतीने तेल लावून बनवून घेतला हा गोळा तरीही चालतो. तरी इथे मी गव्हाच्या पिठामध्ये बुडवून हा गोळा लाटून घेणार आहे. इथे मी पोळपाटावर घेऊन लाटून घेते. पीठ लावताना इथे आपल्याला थोडंसं पीठ जास्तच लावायचं आहे, कारण मेथी जी आहे ती आपल्या बेलण्याला चिटकू शकते. इथे तुम्ही पाहू शकता, छान असा आपला पराठा लाटून झालेला आहे.
तर मी एका ताटामध्ये हा पराठा काढून घेतलेला आहे, कारण मी सगळे पराठे जे आहेत ते एकदाच लाटून घेणार आहे आणि नंतर भाजून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पातळ छान असे मी पराठे तयार करून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे जाड पातळ करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता 3 पराठे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा मी 3 तयार केलेले आहेत. आता हे पराठे भाजून घेऊ. इथे मी तव्यावर थोडंसं तूप टाकलेलं आहे. तूप किंवा तेल काहीही घेऊ शकता. त्यावर पराठा टाकून साईडनी सुद्धा आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे. तुम्हाला जर पराठा मऊ लुसलुशीत हवा असेल तर तुम्ही फुल गॅसवर सुद्धा हे पराठे भाजून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर थोडेसे क्रिस्पी कडक कुरकुरीत असे हवे असतील तर मध्यम ते कमी गॅसवर तुम्ही हे पराठे भाजून घेऊ शकता. तर इथे मी तूप टाकून मध्यम ते कमी गॅसवरच हे पराठे भाजून घेणार आहे, कारण मला जास्त मऊ लुसलुशीत नाही. तर 2 ते 3 आहेत ते मी असे क्रिस्पी भाजून घेणार आहे आणि 2 ते 3 आहेत ते मऊ लुसलुशीत भाजून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला पराठा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता छान असा क्रिस्पी झालेला आहे. तर हा पराठा मी आता काढून घेते. तर मी इथे टोपलं घेतलेलं आहे, ज्याला आम्ही दुरडीसुद्धा म्हणतो, टोपलंसुद्धा म्हणतो. तर यामध्ये हा पराठा मी काढून घेतलेला आहे. दुसरा जो पराठा आहे तो सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तूप टाकून भाजून घ्यायचा आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हे पराठे कसे वाटले ते, आणि पराठेसुद्धा नक्की करून पहा, खूप छान लागतात. हे पराठे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. लहान मुले तर हे पराठे असेच खातात. माझ्या मुलांनी तर हे पराठे असेच खाल्लेले आहेत. तर खूप छान असे पराठे तयार झालेले आहेत. कधीकधी लहान मुलं मेथीची भाजी खात नाहीत, तर अशा प्रकारे त्यांना पराठ्यातून तुम्ही मेथीची भाजीसुद्धा खाऊ घालू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता दुसरा पराठासुद्धा मी उलटून पुलटून भाजून घेतलेला आहे. तर मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे. तर सगळे पराठे आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत. तर हा सुद्धा पराठा मी काढून घेतलेला आहे. अशा प्रकारे मी सगळे पराठे तयार करून घेतलेले आहेत. खूप छान असे पराठे तयार झालेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 आहेत ते मी थोडेसे क्रिस्पी बनवलेले आहेत, आणि हा जो पराठा आहे तुम्ही पाहू शकता मऊ लुसलुशीत असा पराठा झालेला आहे. तर मी इथे एका ताटामध्ये हे पराठे काढून घेतलेले आहेत आणि थोडंसं त्यामध्ये दहीसुद्धा ठेवलेलं आहे. तर आपले पराठे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.